पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजपासून आपण आरीवर्क शिकायला सुरुवात करणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला साहित्याची माहिती, रिंगचं फिक्सिंग म्हणजे रिंगला कापड कसं लावायचं आणि स्टँड कसं लावायचं हे सांगितलेलं आहे. आज आपण बेसिक स्टिचला सुरुवात करू. तर पहिले तर आपल्याला लागणारं आजचं साहित्य आहे ते म्हणजे जरी धागा लागणार आहे. त्यानंतर मी व्हाईट कलरची ग्लास मार्किंगची पेन्सिल सांगितली होती. आज आपण 14 नंबरची टुलिपची सुई वापरणार आहे. 14 नंबरची सुई आहे आणि पट्टी स्केल त्याची गरज लागते. तर प्रथम काय करणार आहे, आपण आपल्या ह्या रिंगचे 4 भाग करून घेणार आहे पेन्सिलने ड्रॉ करून. बरोबर सेंटर मी जसं सांगितलेलं आहे की रिंगचं जे हुक असतं त्या हुकपासून आपल्याला सेंटर घ्यायचं आहे रिंगचं. बरोबर एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. ह्याचे 2 पार्ट झाले. ह्या 2 पार्टच्यात आपल्याला 4 पार्ट करायचे आहेत अशा पद्धतीने. हे झाले 4 पार्ट. ह्या 4 पार्टमध्ये वन साईडला जो एक भाग आहे तिथे आपलं सगळं टकिंग येईल. एका भागामध्ये पूर्ण बुट्ट्यांचे प्रकार येतील, एका भागामध्ये लेसेसचे पॅटर्न येतील आणि इकडे सिल्क थ्रेडचं जे काही वर्क असेल किंवा बुट्टा मोठे बुट्टे आहेत त्याचा जेवढे ह्या रिंगवरती बसवता येईल, बेसिक प्लस ॲडव्हान्स दोन्ही मिक्सअप आहे, त्यानुसार आपण शिकणार आहे. तर आज प्रथम आपण सुरुवात करूया ती चेन स्टिचसाठी. तर प्रथम काय करायचं आहे, जो मी कुठलाही एक भाग तुमचा सिलेक्ट करून ठेवा जिथे आपल्याला टकिंग घ्यायचं आहे. एक साधारणतः 4 ते 5 इंचाची लाईन ओढून घ्यायची चेन स्टिच टाकण्यासाठी. दोन, 3 टोटल 3 लाईन सोडून घेतलेल्या आहेत मी. पहिले बेसिक चेन स्टिच येईल, डबल चेन स्टिच येईल आणि नंतर क्रॉस चेन स्टिच येईल. कसं करायचे, काही करायचे ते मी आता दाखवते. ही आपली टुलिपची सुई आहे, ती सुई घ्यायची. हा जरीचा धागा आहे. जरीच्या धाग्याला गाठी कशा मारून घ्यायच्या, एकाच ठिकाणी 5 ते 6 गाठी आपल्या बसल्या पाहिजेत. तर ह्या गाठी मारताना ह्या हातातला धागा एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवायचा आहे, त्याला हलवायचं नाही आहे. बरोबर एकाच ठिकाणी गाठी मारून घ्यायच्या. एकदम अशी ब्रॉड गाठ झाली पाहिजे, जेणेकरून आपण सुईनं धागावरती खेचल्यानंतर धागा सुईतून बाहेर कापडातून आला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं एक 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्यात. ह्या अशा पद्धतीनं ही झाली ब्रॉड गाठ. आता काय आहे, ह्या साईडला धागा राहतो जास्त, तर हा धागा जास्त ठेवायचा नाही, कारण आपल्याला चेन स्टिच टाकताना हा धागा मध्ये नाही आला पाहिजे. त्यामुळे साधारणतः एवढाच धागा ठेवायचा आहे. आता हे झालं गाठ कसं मारायचं. आता हा धागा हातामध्ये स्टार्टिंगला कसा पकडायचा. तर ही जी गाठ आहे, ही गाठ आहे ती मधलं बोट आणि अंगठा ह्याच्यामध्ये पकडायची अशा पद्धतीनं पकडायची आहे. वरच्या बोटाला थोडंसं अंगठा आणि बोटाचा हा डिस्टन्स ठेवायचा आहे, मधलं बोट आणि ह्याचा, आणि हा धागा अशा पद्धतीनं पिळ मारून घ्यायचा आहे. हा इथे राहील अशा पद्धतीने. ठीक आहे. हे राहिल्यानंतर आता आपण सुई कापडातनं सुई घातल्यानंतर धागा कुठला खेचायचा आहे, तर धागा येणार आहे तो हा धागा येणार आहे वरती. ह्या धाग्याला आपण खेचून घेणार आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न सुई कशी पकडायची. सुई पकडताना अशी आडवी तिडवी अशी अजिबात पकडायची नाही. जेवढं होईल तेवढी ही सरळ सुई पकडण्याचा प्रयत्न करायचा ह्या 3 बोटांनी. जेवढं जमेल तेवढं तुम्हाला असं फिरवता आलं. जसं पेनाला ग्रीप लागते आपल्या हाताला, तसंच ह्या सुईला सुद्धा ग्रीप लागते. तर ती पकडण्यासाठी जेवढं सरळ होईल तेवढं सरळ पकडायचं अशा पद्धतीनं. तर आपण आता सुरुवात करूया चेन स्टिच कशी टाकायची. ठीक आहे. स्टार्ट. आता आपण सुरुवात करतोय. सुई आपण खाली टकिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ज्या साईडला आकडी आहे, जिथे यू शेप आहे, तो आपल्याकडे ठेवायचा आहे आणि प्लेन बाजू सुईची, ही जी प्लेन बाजू आहे ती आपल्या पुढे ठेवायची. सुई पकडताना सरळच पकडायची आहे अशी. तुम्ही चुकून पण अशी आडवी तिडवी करू नका. जर आडवी तिडवी केली तर कापड
अडकतं, त्यातनं धागे निघतात. मेन आपला जो जरियारीचा धागा काढायचा आहे तो त्यातून निघत नाही. तर आता आपण सुरुवात करूया. मी सुई खाली टक करते. हे अशा पद्धतीनं धागावरती काढला जातो. आता आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे. मी खालून कसा धागा काढला जातो तेही दाखवणार आहे. ही सरळ कितीही झालं तरी सुई आडवी तिडवी करायची नाही. आता प्रश्न आहे की आपण टक करताना असं करतोय, टोक यू शेप आपल्याकडे आहे, सुई काढताना थोडीशी अशी टर्न करायची आणि काढून घ्यायची. जर तुम्ही आहे तशी काढायला जाल तर काय होतं, सुई निघत नाही, धागा अडकतो. तर अशा पद्धतीनं तो काढून घ्यायचा आहे. हे बघा. ओके, हे झालं तुमचं बेसिक चेन स्टिच. वरनं कशी करायची ते. आता ह्याला गाठ कशी मारायची ते पण मी दाखवते. ह्या पद्धतीनं धागा वरती काढून घ्यायचा आहे. हा काढून घेतल्यानंतर बरोबर सेंटरला इथे धागा कट करायचा आहे. हा धागा कट केला आहे. खालचा धागा खाली खेचून घ्यायचा. आता हा आहे वरचा धागा. वरचा धागा काय करायचा, खालून सुई काढायची. खालून सुई काढून बरोबर इथून त्याच्या बाजूनेच सुई काढून हा धागा खाली खेचून घ्यायचा. ओके, आता हा खाली खेचून घेतलेला आहे. आपल्याला आता बेसिक गाठ मारायची. हे बघ, इथे काय करायचं आहे, आता हे धागा आपण खेचून घेतला आहे. हा आधीच्या स्टिचमधून हा धागा साधारणतः एवढा खेचून घ्यायचा. इथे थोडंसं राहिला पाहिजे. ठीक आहे. आणि ह्याला ह्या धाग्यावरती पलटवून हा धागा परत याच्यातून काढून घ्यायचा आणि हा असा खेचायचा. हा खेचला की इथे पूर्ण टाईट होतं आणि गाठ बसते. आता सेम प्रोसेसने परत एकदा ह्याला परत काढून घ्यायचं. परत इकडे टाकायचं, हा धागा काढून घ्यायचा आणि सेम अशी गाठ मारायची. 1 ते 2दा करायचं, 2 ते 3दा करायचं. एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून टाका. अशा पद्धतीनं आता आपण डबल चेन स्टिच करणार आहे. खालून कसा धागा खेचला जातो इथे ना आपल्या सेन्सचा वापर करायचा. खालून धागा खेचताना आधीची जशी चेन स्टिच टाकून घेतली तीच चेन स्टिच आपण पुन्हा टाकणार आहे. ठीक आहे. इथे आल्यानंतर एक छोटीशी एकदम बारीक चेन स्टिच टाकायची आहे.
आणि सेम परत आडवी लागूनच छोटी चेन स्टिच. अशा पद्धतीने केल्यानंतर इथून रिवर्स फिरायचे. बाजूबाजूच्या चेन स्टिच सेम टू सेम दिसल्या पाहिजेत. एक वरून खाली येताना आणि खालून वरती जाताना. हे अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत झालेलं आहे. आता सेम आधीची जशी मी गाठ शिकवली तीच गाठ परत मारायची आहे. मध्ये धागा तोडून घ्यायचा, खालचा धागा खाली खेचायचा आणि हा वरचा धागा सुईला खालून घालून ओके. अशा पद्धतीने झाली ही डबल चेन स्टिच.